जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे आणि या वादळी वाऱ्याचा फटका जो आहे फळबागांना देखील बसलेला आहे। आपण आता जळगावच्या आव्हाने या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पपईची जी बाग आहे या बागेला देखील वादळी वाऱ्याचा तडाखा सहन करावा लागलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की अक्षरशः या ठिकाणी जे पपईची झाडं आहेत या अक्षरशः कोलमडून पडलेली आहे, जमीनदोस्त झालेली आहेत। आणि दुसरीकडे आपण बघतोय की हे पपईचं झाड आहे, इतका प्रचंड जोरदार वादळी वारा होता की या ठिकाणाहून हे झाड अक्षरशः ती मुडून पडलेलं आहे आणि डायरेक्ट जमिनीवर हा संपूर्ण जो पपईचा माल आहे या पडलेला आहे। अशी बरीचशी झाडं जी आहे या बागामध्ये ही कोलमडून पडलेली आहेत आणि हा संपूर्ण माल जो आहे पपईचा तो मातीमोल झालेला आहे। आपण या ठिकाणचे पपई उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार नेमकं कशामुळे हे नुकसान झालेलं आहे? वादळ वाड्यामुळे नुकसान झालं आहे माझं। 3-4 दिवसामध्ये पाडा निघणार होता। 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं। किती बाग आहे, किती झाड आहे? 4000 बाग आहे माझा। अच्छा, त्याच्यामधून 700-800 झाड पडलेले। अच्छा, किती उत्पन्न आलं असं तरी? कमीत कमी साधारण 1-1.5 लाख पर्यंत आलं असतं। आता जमिनीवर जो माल पडलेला आहे हा काही कामात येणार आहे का? नाही, कामात नाही, ते फेकण्यात येईन सर्व काम। हो का, फेकावं लागणार आहे? हो। का बरं, त्याचं कारण काय? ते घेत नाही व्यापारी, कारण की पडलेला माल माती लागून जाते, त्याच्यामुळे कोणी घेत नाही शेतकरी। काय झालंय नेमकं? झाडं तुटून पडली का? हे वारावादीमुळे झाडं तुटून पडून गेले सर्व 700-800। अच्छा, कोणी अधिकारी येऊन गेले का? नाही, कोणीच पंचनामा नाही केला अजून। काय मागणी आहे तुमची? मला तातडीनं अर्जंट मागणी म्हणजे अशी कसे पैसे वगैरे पाहिजे बुवा, नुकसान भरपाई लवकरात लवकर पाहिजे। तर हे शेतकरी आहेत की त्यांनी या ठिकाणी जवळपास 4200 झाडं आहेत पपईचे, मात्र त्यापैकी जवळपास 700 ते 1000 जी झाडं आहेत या ठिकाणी पपईची वादळी वाऱ्यामुळे जी आहेत कोलमडून पडलेली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झाडाला लागलेली अनेकशी पपई जी आहे ती काढणीचा या ठिकाणी वेळ होता, ते देखील झाडापासून वेगळे होऊन जमिनीवर पडून मातीमोल झालेली आहे। त्यामुळे आता हे जे नुकसान झालेलं आहे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं माहिती आपल्याला शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिली आहे। मात्र अद्यापही या ठिकाणचे पंचनामे झालेले नाही, तातडीने पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।